गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट 2-4 लेक्चरमध्ये आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत. त्यामुळे ही जे एक्झरसाइज आहे 9.3 ची, जे की 603 पेज नंबरवर आहे, याच्यामधले हे 1 to 14 एक्झाम्पल्स मी फक्त कसं करायचं, काय वापरायचं हे हिंट सांगणार आहे. हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे. जर काही समजलं नाही किंवा आलं नाही तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. हा जो लेक्चर आहे तो आपला 17 नंबरचा लेक्चर आहे. काय आहे पहिला एक्झाम्पल? tan xp प्लस tan yq इज इक्वल टू tan z. ऍक्च्युली जर पहिल्या एक्झाम्पल कडे आपण बघितलं तर आपल्याला सहज लक्षात येईल की ते लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये आहे, आणि लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये असलं तर त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन तुम्हाला लिहिता येते. आणि जर आपण ऑक्झिलरी इक्वेशन लिहिलं तर पहिला आणि दुसरा रेशो जर कन्सिडर केलं तुम्ही तर तुम्हाला एक इंटेग्रल कर्व मिळते, आणि दुसरा आणि तिसरा रेशो जर कन्सिडर केलं तर तुम्हाला दुसरी इंटेग्रल कर्व मिळते, आणि अशा तऱ्हेनं तुम्हाला सोल्युशन याचं मिळेल f ऑफ sin x अपॉन sin y कॉमा sin y अपॉन sin z विच इज इक्वल टू 0. व्हेरी सिंपल. दुसरा एक्झाम्पल काय आहे? y मायनस z इंटू p प्लस x मायनस y इंटू q इज इक्वल टू z मायनस x. मित्र हो, हा एक्झाम्पल किंवा या टाईपचा एक्झाम्पल आपण तसं ऑलरेडी घेतलेला आहे. विचार जर केलं तर हेही एक्झाम्पल लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये आहेच, त्यामुळे त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला लिहिता येते. आता ईच रेशो काय घ्यायचं? प्रॉब्लेम मध्ये महत्वाचं काय आहे? लॅग्रेंजेस इक्वेशन फॉर्म मध्ये आहे का, त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. आणि ईच रेशो डिनॉमिनेटर 0 आणण्यासाठी ते काय आहे, आणि दुसरा ईच रेशो काय आहे, हे जर झालं तर मग सगळे स्टेप्स जे आहे ते सारखेच आहे. त्यामुळे या नंबर 2च्या प्रॉब्लेम साठी पहिला जो ईच रेशो आहे तो dx प्लस dy प्लस dz असं घ्यायचा आहे आपल्याला. त्यामुळे डिनॉमिनेटर त्याचं 0 येऊन जाईल, आणि आफ्टर इंटेग्रेशन काय होईल हो? x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू तुम्हाला c1 मिळेल. आता दुसरा रेशो काय घ्यायचा मग एक्झाम्पल 2 साठी? तर दुसरा रेशो आपल्याला घ्यायचा आहे x dx प्लस 2z dy प्लस 2y dz. त्याचा डिनॉमिनेटर जो आहे तो आपल्याला 0 येणार नाही, परंतु अशी टर्म येईल की ज्या टर्म मुळे आपल्याला ते सोडवता येईल. म्हणजे डिनॉमिनेटर येणार आहे x इन ब्रॅकेट z मायनस y, आणि मग आपण त्याला पहिल्या रेशो सोबत कन्सिडर करणार आहे, आणि त्यानंतर त्याला सोडवणं सोपं जाईल, आणि मग x² प्लस 2yz इज इक्वल टू c2 म्हणून तुम्हाला इंटेग्रल कर्व दुसरी मिळेल, आणि त्याचं सोल्युशन तर तुम्हाला लिहिताच येते. f ऑफ uv इज इक्वल टू 0, f ऑफ c1 कॉमा c2 इज इक्वल टू 0. c1 ची जी किंमत मिळवली आहे ती c1 च्या ठिकाणी ठेवायची, c2 ची जी व्हॅल्यू मिळाली आहे ती c2 च्या ठेवायची, c2 च्या ठिकाणी ठेवायची. अशा तऱ्हेनं नेक्स्ट एक्झाम्पल झालं. तिसरा एक्झाम्पल, ऍक्च्युअली जर तिसरा एक्झाम्पल आपण बघितलं तर काय आहे हो तिसरा एक्झाम्पल? y प्लस झेड एक्स ब्रॅकेट मध्ये त्याच्या बाहेर p मायनस x प्लस वाय झेड ब्रॅकेट मध्ये त्याच्या बाहेर q इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. म्हणजे दिलेला प्रॉब्लेम लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये आहे, त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला लिहिता येते, आणि ऑक्झिलरी इक्वेशन लिहिल्याच्या नंतर त्यांच्या जे रेशोज आहे त्या रेशोकडे बघितल्यानंतर आपल्याला कोणताही 2 रेशो घेऊन सोडवता येते का ते पहिले बघायचं. ते जर शक्य नसेल तर डिनॉमिनेटर 0 आणायचं. डिनॉमिनेटर 0 जर शक्य नसेल तर डिनॉमिनेटरला अशी टर्म आणायची जेणेकरून न्यूमरेटरला त्याची डेरिव्हेटिव्ह असली पाहिजे. तर या तिसऱ्या एक्झाम्पल साठी आपण ईच रेशो घेणार आहे x dx
प्लस वाय डी वाय मायनस झेड डी झेड, आणि त्याचं डिनॉमिनेटर 0 येऊन जाईल. बाकी इंटेग्रेशन तुम्हाला करता येते, C1 तुम्हाला मिळवता येते. आता मात्र दुसरा रेशो मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर इज रेशो इज इक्वल टू dx मायनस dy घ्यावं लागेल. मग डिनॉमिनेटरला जी टर्म मिळते ती टर्म आपण तिसरा जो रेशो आहे dz अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर त्याच्यासोबत कम्पेअर करणार आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला ते सहज सोडवता येते, आणि ते सोडवल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता येते. त्याच्यानंतर चौथा एक्झाम्पल बघू. 2zp मायनस zq zyq इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. फार सोपं आहे, लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये आहेच. त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला लिहिता येते. ऑक्झिलरी इक्वेशन लिहिल्याच्या नंतर त्याचा ईच रेशो जे आहे पहिला तो आपल्याला घ्यावा लागेल एक्स डी एक्स प्लस वाय डी वाय प्लस झेड डी झेड. डिनॉमिनेटर 0 येऊन जाईल, आणि त्याचं इंटेग्रेशन तुम्हाला करता येते, आणि अशा तऱ्हेने तुम्हाला C1 मिळून जाईल. आता दुसरा रेशो मिळवण्यासाठी कन्सिडर फर्स्ट अँड सेकंड रेशो. तेही सोपं आहे. ते झाल्याच्या नंतर आपल्याला दुसरी इंटेग्रल कर्व बी मिळून जाईल, आणि अशा तऱ्हेनं तुमचा एक्झाम्पल नंबर चौथा त्याचंही सोल्युशन आपल्याला मिळून जाईल. पाचवा एक्झाम्पल काय आहे, pz मायनस qz इज इक्वल टू झेड स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय चा वर्ग. फार सोपं आहे, लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये आहेच. ऑक्झिलरी इक्वेशन तुम्हाला लिहिता येते. आता जर तुम्ही पहिले दोन रेशो कन्सिडर केलं तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू C1 तुम्हाला मिळते. आता मात्र दुसरा रेशो मिळवण्यासाठी थोडं आपल्याला कॅल्क्युलेशन असं करावं लागेल की जेणेकरून डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरच्या टर्म म्हणजे डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह असली पाहिजे. म्हणून इज रेशो इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये dx प्लस dy प्लस 2z dz. डिनॉमिनेटर काय कॅल्क्युलेशन येते हे तुम्ही करू शकता, आणि मग काय करायचं, त्याला पहिल्या रेशो सोबत कंपेअर करायचं dx अपॉन z सोबत. त्याच्यानंतर काय करायचं, मग तो जो झेड झेड कॅन्सल होईल त्याला कॅन्सल करायचं, आणि इंटिग्रेटिंग करायचं, कॅल्क्युलेशन करायचं, आणि अशा तऱ्हेनं तुम्हाला दुसरी इंटेग्रल कर्व बी मिळून जाईल. आणि होईल काय, हो मग C1 मिळालं, C2 मिळालं. जनरल सोल्युशन तर तुम्हाला लिहिता येते. सहावा एक्झाम्पल काय आहे, सहावा एक्झाम्पल आहे P प्लस क्यू इज इक्वल P प्लस क्यू प्लस 2xz इज इक्वल टू 0. मित्र हो, सहावा एक्झाम्पल काही लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये दिसत नाही आहे. ही जे टर्म आहे आपल्याला राईट हँड साइडला न्यावं लागेल. मग न्या ना, P प्लस क्यू इज इक्वल टू मायनस 2xz. आता मात्र ते लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये आलं. त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन तुम्हाला लिहिता येते. मग कन्सिडर फर्स्ट टू रेशो वरून तुम्हाला x मायनस वाय इज इक्वल टू C1 मिळते. दुसरा रेशो दुसरी इंटेग्रल कर्व मिळवण्यासाठी इच रेशो विच इज इक्वल टू 2x dx प्लस 1 अपॉन z dz घ्यावं लागेल. डिनॉमिनेटरला 0 येते, आणि अशा तऱ्हेनं ते जर कॅल्क्युलेशन केलं तर एक्स स्क्वेअर प्लस लॉग झेड इज इक्वल टू C2 मिळते, आणि जनरल सोल्युशन तर आपल्याला लिहिता येतेच. त्यामुळे सहावा एक्झाम्पल सुद्धा झालं. सातवा एक्स स्क्वेअर पी प्लस वाय स्क्वेअर क्यू प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये नाही आहे. हे जे झेड स्क्वेअर आहे ना त्याला राईट हँड साइडला न्यावं लागेल, मायनस झेड स्क्वेअर होऊन जाईल, मग ते लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये येईल. मग त्याचा ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला लिहिता येते. मग ऑक्झिलरी इक्वेशन लिहिल्याच्या नंतर जर त्याचे रेशो सोपे असतील तर ते कन्सिडर करून आपल्याला ते सोडवता बी येते. आणि अशा तऱ्हेनं पहिले दोन रेशो जर घेतले तर आपल्याला मायनस 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय इज इक्वल टू C1 हे मिळते. आता त्याच्यानंतर लास्ट टू रेशो घ्यायचं आणि त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. त्याचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर आपल्याला 1 अपॉन वाय
प्लस 1/z इज इक्वल टू C2 मिळते. जनरल सोल्युशन तर तुम्हाला लिहिता येतेच. 8व्या नंबरचं बघू. x² प्लस y² इंटू पी प्लस 2xy इंटू क्यू इज इक्वल टू x प्लस वाय ब्रॅकेटच्या बाहेर z. लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये आहे. ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं. ऑक्झिलरी इक्वेशन लिहिल्याच्या नंतर इच रेशो इज इक्वल टू dx प्लस dy घ्यायचं. डिनॉमिनेटरला तुम्हाला x प्लस y चा वर्ग मिळेल आणि त्याला dz म्हणजे तिसऱ्या रेशो सोबत कम्पेअर करायचं. मग काय त्याला सहज सोडवता येईल आणि x प्लस वाय अपॉन z इज इक्वल टू तुम्हाला C1 मिळेल. आता नाऊ इच रेशो x dx मायनस y dy घ्यायचं. डिनॉमिनेटरला काय येते ते बरोबर कॅल्क्युलेशन करायचं आणि दुसऱ्या रेशो सोबत त्याला कम्पेअर करायचं. dy अपॉन 2xz आणि आता मिळवलेला जो रेशो आहे तो. अशा तऱ्हेनं हा दुसरा जो इंटेग्रल कर्व आहे ते तुम्हाला 2y अपॉन x² मायनस y² इज इक्वल टू C2 मिळेल. आणि जनरल सोल्युशन तर आपल्याला लिहिता येतेच. 9वा एक्झाम्पल बघू. डेल्टा z बाय डेल्टा x मायनस 2 डेल्टा z बाय डेल्टा y विच इज इक्वल टू 2x मायनस e टू द पॉवर y प्लस 1. आता ऍक्च्युअली जर विचार केलं तर हे लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये आहे. डेल्टा z बाय डेल्टा x म्हणजे p, डेल्टा z बाय डेल्टा y म्हणजे q. त्यामुळे याचं ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं. पहिले दोन रेशो कन्सिडर करून 2x प्लस वाय इज इक्वल टू C1 तुम्हाला मिळेल आफ्टर इंटिग्रेशन. आता मात्र इच रेशो इज इक्वल टू, केअरफुली ऐका, इच रेशो याच्यामध्ये फार कॉम्प्लिकेटेड आहे. मायनस इन ब्रॅकेट 2x प्लस 1 अपॉन 2 इंटू dx मायनस e टू द पॉवर y अपॉन 2 इंटू dy प्लस dz असा इच रेशो कन्सिडर केला की डिनॉमिनेटरला आपल्याला काय मिळते हो. डिनॉमिनेटरला आपल्याला 2x प्लस 1 अपॉन 2 अशी टर्म मिळते आणि त्याला कम्पेअर करायचं मग रेशो 1 सोबत dx सोबत. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि कॅल्क्युलेशन करा. तुमचं ते सहज तुम्हाला आफ्टर इंटिग्रेशन C2 सुद्धा मिळून जाईल आणि जनरल सोल्युशन तर आपल्याला लिहिता येते. कोणता प्रॉब्लेम झाला मग. आता हा 9वा प्रॉब्लेम झाला. 10वा बघू. p प्लस 3q इज इक्वल टू 5z प्लस टॅन इन ब्रॅकेट y मायनस 3x. 10व्या प्रॉब्लेम मध्ये लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये आहेच प्रॉब्लेम. त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन लिहिलं. पहिले दोन रेशो कन्सिडर करून सहज तुम्ही C1 मिळवलं y मायनस 3x. आता मात्र पहिला आणि तिसरा रेशो कन्सिडर करायचा. पण C1 ची व्हॅल्यू आठवण ठेवा y मायनस 3x, जे की इथे y मायनस 3x आहे. इथं काय करायचं टॅन C1 म्हणून यूज करायचं. कारण C1 काय आहे y मायनस 3x आपण वर काढलेला. सो dx इज इक्वल टू पहिला आणि तिसरा रेशो यूज केला. dz dx इज इक्वल टू dz अपॉन 5z प्लस टॅन y मायनस 3x म्हणजे तो टॅन C1 येईल आणि त्याचं इंटिग्रेशन तुम्हाला सहज करता येते. केलं इंटिग्रेशन C2 मिळवलं आणि जनरल सोल्युशन तर आपल्याला लिहिता येतेच. 11व्या नंबरचा प्रॉब्लेम. xp मायनस वाय क्यूब प्लस x² मायनस y² इज इक्वल टू 0. हे काही लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये नाही आहे. मग आधी काय करावं लागेल की x² मायनस y² ची टर्म आपल्याला राईट हँड साइडला न्यावं लागेल, जे की मायनस x² प्लस y² होईल आणि मग ते लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये आपल्याला मिळेल. त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला लिहिता येते. ते लिहिलं. पहिले दोन रेशो कन्सिडर करून आपण एक व्हॅल्यू xy इज इक्वल टू C1 मिळवली. आता दुसरा रेशो जो आहे तो आपण इच रेशो म्हणून x dx प्लस y dy प्लस dz असं घ्यावं लागेल. त्याचा डिनॉमिनेटर 0 येते आणि डिनॉमिनेटर जर 0 आणलं तर आपलं 99% काम झालं. इंटिग्रेशन तुम्हाला करता येते. ते केलं आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळालं.
12वा नंबर एक्स प्लस वाय एका ब्रॅकेटमध्ये डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स प्लस डेल्टा झेड बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू झेड मायनस 1. आता हा जो प्रॉब्लेम आहे तो सध्याच्या घटकेला लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये नाही आहे. एक्स प्लस वाय इथं पी प्लस क्यू इज इक्वल टू झेड मायनस 1 आहे. मग याला मल्टिप्लाय करावं लागेल. एक्स प्लस वाय इंटू पी प्लस एक्स प्लस वाय इंटू क्यू इज इक्वल टू झेड मायनस 1. आता हा आपल्याला लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये मिळाला. आणि लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये जर आपल्याला मिळालं तर पुढे प्रोसेस तर माहित आहे. त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन घ्यायचं, कन्सिडर फर्स्ट टू रेशो, आणि तुम्हाला काय मिळेल हो, एक्स मायनस वाय इज इक्वल टू C1 मिळून जाईल. त्याच्यानंतर मात्र इच रेशो इज इक्वल टू dx प्लस dy घ्यायचा. त्याला डिनॉमिनेटरला अशी टर्म मिळते तुम्हाला ज्याची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे. मग त्याला dz सोबत कन्सिडर करा, कॅल्क्युलेशन करा, आणि C2 मिळेल तुम्हाला एक्स प्लस वाय अपॉन झेड मायनस 1 चा वर्ग. आणि जनरल सोल्युशन आपल्याला लिहिता येते. 13व्या नंबरचा एक्झाम्पल फार इंटरेस्टिंग आहे मित्र हो. हे जे रेशो मिळवत आहे ना डिनॉमिनेटर 0 आणण्यासाठी, हे काही फार सोपं काम नाही आहे. याच्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावं लागेल. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर चुका कराव्या लागतील आणि त्या चुकेमधून शिकावं लागेल. कसं हो, कोणतीही गोष्ट डिनॉमिनेटर 0 आणायची आहे. जर डिनॉमिनेटर 0 नाही आला मल्टिप्लायर यूज केल्यानंतर तर आपलं चुकलं. मग त्याच्यातून आपण काय शिकलो? डिनॉमिनेटर 0 न आल्यामुळे हे प्रॉब्लेम आपल्याला पुढे सोडवता येत नाही हे शिकलो आपण. म्हणजे मेथड काय आहे, चुका आणि शिका. आणि जीवनामध्ये सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी असतात की चुकांमधूनच आपल्याला शिकता येते. त्यामुळे माणसाने चुका करू नये अशातला भाग नाही, पण झालेली चूक पुन्हा करता कामा नये. मग हा 13वा जो एक्झाम्पल आहे, व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल. काय आहे हो, एक्स क्यूब प्लस 3x वाय स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इंटू पी प्लस वाय क्यूब प्लस 3x स्क्वेअर वाय ब्रॅकेट मध्ये इंटू क्यू विच इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर झेड. प्रॉब्लेम तर लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये आहे. ऑक्झिलरी इक्वेशन तर आपल्याला लिहिता येते, लिहिलं आपण. मात्र याचा जो इच रेशो आहे ना तो आपण काय घेणार आहोत बघा. 1 बाय एक्स dx 1 प्लस 1 बाय वाय dy मायनस 2 बाय झेड dz. डिनॉमिनेटर 0 येऊन जाईल. कॅल्क्युलेशन तुम्हाला पुढे येते सांगायची गरज नाही. एक्स वाय अपॉन झेड स्क्वेअर इज इक्वल टू CY. दुसऱ्या रेशो साठी मात्र इच रेशो इज इक्वल टू dx प्लस dy आपल्याला घ्यावं लागेल. डिनॉमिनेटरला तुम्हाला अशी टर्म मिळेल जे की परफेक्ट स्क्वेअर परफेक्ट क्यूब आहे. कशाचं क्यूब आहे बघा तुम्हीच आता. त्याच्यानंतर पुन्हा इच रेशो घ्यायचं dx मायनस dy. डिनॉमिनेटरला अशी टर्म मिळेल की परफेक्ट क्यूब असेल. कशाचं क्यूब आहे तुम्हालाच बघायचं आहे. मग हे दोन्ही रेशो काय करायचे हो, एकमेकाला कंपेअर करायचं आणि तुम्हाला C2 मिळेल 1 अपॉन एक्स प्लस वाय चा वर्ग मायनस 1 अपॉन एक्स मायनस वाय चा वर्ग इज इक्वल टू C2. जनरल सोल्युशन मित्र हो तुम्हाला लिहिता येते. शेवटच्या एक्झाम्पल वर आहोत आपण आणि सोबतच हे युनिट संपणार पण आहे. युनिट फर्स्ट या 14व्या एक्झाम्पल वर आपलं कंप्लीट होणार आहे. त्यामुळे काय आहे 14वा एक्झाम्पल, झेड स्क्वेअर मायनस 2yz मायनस वाय स्क्वेअर एका ब्रॅकेट मध्ये इंटू पी प्लस एक्स वाय प्लस एक्स झेड ब्रॅकेट मध्ये इंटू क्यू इज इक्वल टू एक्स वाय मायनस एक्स झेड. दिलेला एक्झाम्पल लॅग्रेंजेस फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे
त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन तुम्ही लिहू शकता. आता याचा ईच रेशो जे आहे ते आपल्याला कन्सिडर करायचं आहे एक्स डी एक्स प्लस वाय डी वाय प्लस झेड डी झेड, आणि ते कन्सिडर केल्याच्या नंतर डिनॉमिनेटर 0 येणार आहे. इंटेग्रेशन तुम्हाला करता येते, आणि इंटेग्रेशन केल्याच्या नंतर तुमचा जो पहिला कर्व आहे C1 ते मिळेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता लास्ट 2 रेशो जर कन्सिडर केलं आपण आणि सोडवलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, तर आपल्याला सहज इंटेग्रेशन करता येते, आणि ते तुम्ही करणार आहात. आणि तुम्हाला दुसरा रेशो मिळेल वाय स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर मायनस 2yz इज इक्वल टू C2. जनरल सोल्युशन आपल्याला लिहिता येते, ते तुम्ही लिहिणार आहात. मित्र हो, एक्झरसाइज मधले ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम तुम्हाला मी एक्सप्लेन केलेला आहे. तुम्हाला काहीतरी काम असलं पाहिजे, कारण की फक्त लेक्चर घेऊन काही फायदा नाही. लेक्चर घेतल्याच्या नंतर तुम्हाला ती गोष्ट जर समजली असेल तर तुम्हाला करता पण यायला पाहिजे ना. आपण काय करत आहे, फक्त लेक्चर घेत आहे, तुम्हाला काम देतच नाही आहे. तर तुम्हाला हे सगळं काम आहे, हे जे 14 एक्झाम्पल्स आहेत हे तुम्ही तुमच्या मनाने करणार आहात, आणि तुम्हाला ते येते, परंतु तुम्हाला करावं लागेल. आणि आज काय करू आपण, हा युनिट संपला, त्यामुळे या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.